स्वप्नात रंग भरताना भाग 37. लेखिका पिहू शिर्के. शब्दसखी. बाबा, आधी मला प्रॉमिस करा, मी जे मागेल ते तुम्ही मला देसाल. रुही बाबांना म्हणाली, मी कधी तुला कशाला नाही बोललो आहे का? तुला जे पाहिजे ते नक्कीच भेटेल. बोल तू. बाबा रुहीला म्हणाले, बाबा प्लीज मला नागपूरला परत जायची परमिशन द्या प्लीज. रुही बाबांना म्हणाली, काही पण काय रुही, काही पण मागू नकोस. ही परमिशन मी कधीच देणार नाही आहे तुला, समजलं का? बाबा रुहीला रागवत म्हणाले. आता पुढे. बाबा प्लीज, तुम्ही मला प्रॉमिस केलं आहे ना, मग द्या ना मला परमिशन. रुही बाबांना बारीक चेहरा करून म्हणाली, नाही रुही, मी तुला इथून कुठेच जाऊन देणार नाही. बाबा रुहीला म्हणाले, आमच्याकडून काही चुकलं असेल पोरी तर आम्हाला माफ कर, पण असं काही पण बोलू नकोस. आई रुहीसमोर हात जोडत म्हणाल्या, आई प्लीज तुम्ही हात जोडू नका, तुमचं काहीच नाही चुकलं हो. प्लीज तुम्ही दोघं मला समजून घ्या. मी आता इथे नाही राहू शकत बाबा. रुही त्या दोघांना म्हणाली, शुभम काही बोलला का तुला? त्यांनी काही केलं का तुला? बाबांनी रागातच रुहीला विचारलं. नाही बाबा, त्यांनी काहीच नाही केलं, पण त्यांना जर या लग्नात इंटरेस्टच नाही तर आपण त्यांच्यावर जबरदस्ती का करायची? जबरदस्तीने जोडलेलं नातं किती दिवस टिकणार आहे? आणि मला त्यांच्यावर जबरदस्ती करून नको आहे हे नातं. प्लीज बाबा, प्लीज आई, मला जायची परमिशन द्या. जर माझ्या नशिबात असेल तर मी परत तुमच्याजवळ येईलच, पण त्यांच्यावर जबरदस्ती करून मला तुमच्या दोघांचं प्रेम नको आहे. रुही हळवी होतच आईबाबांना म्हणाली, ठीक आहे, पण जर तू इथून गेलीस तर स्वतःला निर्दोष सिद्ध कसं करणार हे सांग मला. तुला स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं नाही का? बाबा रुहीला म्हणाले. बाबा असं बोलताच रुही त्यांच्याकडे एकटक बघायला लागली. तुम्हाला हे माहीत होतं का बाबा? मग तुम्ही मला काहीच का बोलले नाहीत? रुही शॉक होतच म्हणाली, कारण मला माहीत होतं तू निर्दोष असणार ते. तुला इतका तर ओळखतोच ना मी. तू असं काही करणार नाही यावर विश्वास आहे माझा. बाबा विश्वासाने रुहीला म्हणाले, थँक्स बाबा माझ्यावर इतका विश्वास ठेवण्यासाठी. रुही बाबांना म्हणाली, थँक्स नको मला तुझं, मला तू इथे पाहिजेस. नकोस ना हट्ट करू रुही, ऐक ना माझं, काही गरज नाही इथून जाण्याची. आपण सगळे मिळून हे सगळं कोणी केलं आहे ते शुभमसमोर आणू. बाबा रुहीला म्हणाले, नाही बाबा, आता त्याची गरज नाही. रुही बाबांना म्हणाली, का? तुला स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं नाही का? बाबा तसं नाही बाबा, पण खरं काय आणि खोटं काय हे सगळं शुभमसमोर आलेलं आहे. मी निर्दोष आहे हे सिद्ध झालेलं आहे. रुही बाबांना म्हणाली, काय? आणि कधी केलं तू हे? बाबा मी काहीच नाही केलं बाबा, शुभमनीच केलं आहे. रुही बाबांना म्हणाली, मग कोणी केलं आहे हे? नक्कीच त्या दिव्याने केलं असणार, माझा विश्वास आहे. बाबा रागातच म्हणाले, नाही बाबा, मला पण नाही माहीत, मला काहीच नाही सांगितलं त्यांनी, फक्त माझी माफी मागितली, माझ्यावर विश्वास ठेवला नाही म्हणून. रुही बाबांना म्हणाली, मी सांगते ना रुही तुला, शुभम खूप बदललेला आहे ग. माझं ऐक ना, नको ना जाऊ तू इथून. बघ तू निर्दोष आहे हे सुद्धा त्यांनीच सिद्ध केलं आहे. तुझ्यावर विश्वास असल्याशिवाय तो असं तुला निर्दोष सिद्ध करणार नाही ग. आई रुहीला म्हणाल्या, हो आई, तुम्ही बरोबर बोलत आहात. शुभम तर चेंज झालेच आहेत आणि मला विश्वास आहे की त्यांना माझ्यावर थोडा तरी विश्वास असणारच. त्याशिवाय ते खरं काय खोटं काय हे शोधणार नाहीत. पण आई, आता त्यांना माझ्यावर आरोप केला, मला त्रास दिला, या गोष्टीचा थोडाफार पश्चाताप वाटेल आणि म्हणून ते माझ्यावर दया म्हणून प्रेम दाखवतील. असं प्रेम मला नको आहे. आई,
यामुळेच मी इथून जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि जर त्यांचं माझ्यावर खरंच प्रेम असेल किंवा ते प्रेम निर्माण होणार असेल तर ते स्वतः मला घेऊन जायला येतीलच ना. आणि तेव्हा मी नक्कीच परत येईल. आणि आई, मी मनापासून सांगते आई, मी त्या दिवसाची खूप वाट बघत असेल, कारण मला इतका विश्वास आहे ते मला न्यायला एक ना एक दिवस नक्कीच येतील. रुही विश्वासाने आईंना म्हणाली. बाबांनी रुहीचं बोलणं ऐकून थोडा वेळ विचार केला. त्यांनाही रुहीचं बोलणं कुठं ना कुठे पटतच होतं. ठीक आहे रुही, तुझी जर इच्छा असेल तर तू जाऊ शकतेस, पण माझी एक अट आहे, ती सुद्धा तुला ऐकावीच लागेल. विचार करून बाबा म्हणाले. कसली अट बाबा, सांगा ना. रुही बाबांना म्हणाली. मी तुला फक्त 1 महिना देणार आहे रुही. या 1 महिन्यात जर शुभम तुला न्यायला आला नाही तर मी स्वतः तुला न्यायला येणार आणि तुला शुभमपासून कायमचा डिवोर्स मिळवून देणार आणि तुझं लग्न मी स्वतः दुसऱ्या मुलासोबत लावून देणार. तुला आणि शुभमला मी कायमचं वेगळं करून टाकणार. माझ्यामुळे तुम्ही दोघं नको असलेल्या बंधनात अडकले गेले आहेत. तर या 1 महिन्यानंतर मी स्वतः तुम्हाला वेगळं करणार. त्यामुळे तुझ्याकडे आता फक्त 1च महिना आहे. आता तू तो 1 महिना तू इथे राहून घालवणार की तुझ्या नागपूरच्या घरी राहून, हे आता तुझं तू ठरव. पण माझं ठरलं आहे, मी तुम्हाला वेगळं करणार. आता तू जाऊ शकतेस. तुझं नागपूरला जायचं नक्की झालं तर मला सांग, म्हणजे ड्रायव्हरला सांगून तो तुला घरी सोडून येईल. बाबा रुहीला म्हणाले. पण बाबा, रुही पुढे बोलणारच होती की बाबांनी तिला हात दाखवून गप्प बसवलं. माझं ठरलं आहे रुही. आता यामध्ये मी कोणाचंच काहीच ऐकून घेणार नाही. मी तुझं ऐकलं ना, मग आता तुला पण माझं ऐकावं लागेल. तू जा आता रूममध्ये आणि तुझं आवरून घे. मी रामूला सोडायला सांगतो तुला. बाबा रुहीला म्हणाले. अहो, पण असं का बोलताय तुम्ही? तुम्हीच आपल्या पोरांना वेगळं करणार का? आई बाबा पोरांना एकत्र आणतात की वेगळं करतात? रुही रूममध्ये जाता आई बाबांना म्हणाल्या. हो, बरोबर आहे तुझं. आई बाप हे कधीच पोरांना वेगळं करत नाही. त्यांना नेहमी हेच वाटतं पोरांनी एकत्र राहून आनंदात राहावं. पण माझ्या चुकीमुळे माझ्या दोन्ही पोरांची घुसमट होत आहे. ती मी नाही पाहू शकत. त्यामुळेच मी हा निर्णय घेतलेला आहे. शेवटी माझ्या चुकीचं प्रायश्चित हे मलाच करावं लागणार ना. बाबा शांतपणे आईंना म्हणाले. इकडे रुही मात्र रूममध्ये येऊन खूपच रडत होती. बाबांनी बोललेला एक ना एक शब्द तिला सारखाच आठवत होता. तुटताना तुटतो हा जीव का सांगना. क्रमशः काय असेल रुहीचा निर्णय? जाईल का रुही घर सोडून? बघूया पुढच्या भागात. रुहीचा निर्णय, बाबांनी दिलेली शेवटची अट, आईचं मन तुटलेलं आणि रुहीचा जीव तुटतोय आतून. ती खरंच घर सोडून जाईल का, की शुभम तिचं आयुष्य परत बदलून टाकेल? पाहण्यासाठी बघत राहा स्वप्नात रंग भरताना. स्टोरी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.